तर का म्हणता तुम्ही? एवढे दिवस झाले आपला ब्लॉग काऊन नाही येत आहे, तर ते तुम्हाला मी आत्ता थोड्याच वेळात सांगेन. तर ह्या ब्लॉग पूर्ण पाहत राहा. तर आज निघलो मी आपल्या ITआत जायसाठी. मस्तपैकी गाडीवर बसलो आणि भाऊ नेत आहे मला सोबत गाडीवर बसवून. मला तर ओळखलंच होतं, मी तुमचा नवरगावचा मोठा भाई. एवढे दिवस झाले तुम्ही ब्लॉग तर पाहत असन आपले. निघलो आपल्या रस्त्यानं. तर तुम्हाला एक कारण सांगतोच बा म्हणलं, तर पुढं खूप भीड दिसत आहे आज. तर जवळ जाऊन पाहाव बा म्हणलं. जवळ जाऊन पाहिलं तर आज 10वीचा पेपर आहे वाटते. तर सगळे मुलं इथं जमा होऊन आहे शाळेपाशी. आमच्याच गावचा सेंटर राहते, पंचशील विद्यालय नवरगाव. तर तुम्हाला ऑल द बेस्ट मित्रांनो. आणि कोणाकोणाचं सेंटर इथं आहे तर ते तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगसान. मग त्याच्यापासून निघलो पाच. आता सिद्धविद्ध जाऊ बा म्हणलं लवकर लवकर आपण चाललो आकाश भाऊ सोबत. आकाश भाऊ मस्तपैकी एका हातानं गाडी चालवत आणि एका हातानं फोनवर बोलत जात आहे. न मग दांद्रत आहे मागून. मग सिद्धविद्ध गेलो आम्ही आमच्या मुकेश भाऊपाशी. मुकेश भाऊ आमची वाट पाहत होता. तर त्याच्याबरोबर बोलून घेतलं आणि निघलो सिद्धविद्ध जायसाठी. तर रपारप भाऊ गाडी नेतच आहे हवेत उडवत. तर भाऊले म्हणलं सांभाळून ने थोडसा म्हणलं, मला ITआतच जायचं आहे म्हणलं, कुठं दुसऱ्या जागी नाही जायचं आहे म्हणलं. मग आलो आम्ही लोकांच्या मोक्षच्या जागेवर, जिथं त्यांना शांती भेटून जाते. मग घुसलो सिद्धविद्या आपल्या करणवाडीमध्ये. करणवाडीतून सिद्धविद्या आम्ही बाहेरच निघलो हायवेकडं निघलं आणि इकडं तिकडं पाहिलं, थोडंसं आरामात गाडी थांबवली. मग चालू केली आपली गाडी पिजवणं. भाऊ काही सुस्ती करतच नाही आणि एका हातानं चालवतोच म्हणे. आता सोडन पा थोड्या वेळात हात तो. चल त्यानं आता सोडला हात ना, आता एका हातानं चालवतो म्हणे. चल भाऊ म्हणलं आता चालवच म्हणलं, तू का मानते म्हणलं. आपली पण आता दाखवू शकत नाही, पण अंदरून खूप दांद्रत आहे गाडीवर. कारण की असं एका हातानं चालवले हातचे होत राहते. तरी मग निघलो आपल्या सिद्धविद्या मारेगावात पोचलो. मग मी तुम्हाला सांगायचं राहिलं भाऊ, आपला मोबाईल आहे 2 GB, कारण की स्टोरेज काही जास्त आहे नाही. आणि हे वाली क्लिप माझ्या मित्राच्या मोबाईलनं काढली, माझ्यासोबतच्या रोहितच्या. आपला मोबाईल लवकर बंद पडून जाते अचानकच. कारण की आत्ताच मारेगावात आल्याबरोबर बंद पडला होता. आणि आपल्याला या आदर्शचे मुलं भेटले होते, आपले फॅन लोक. बिचाऱ्यांचा मी व्हिडिओ नाही काढू शकलो, अशी माझ्यासोबत कंडिशन होत आहे. तरी पण मी तुमच्यासाठी ब्लॉग टाकीन.